हॅलो. पंपकिन कोकोनट सूप सर्दी झाली असता गरमागरम घेण्यास खूप मस्त वाटतं. पंपकिन परदेशात खूप वापरतात. सूप तर रोस्ट करतात, बॉईल करतात, पंपकिन राईस बनवतात. ओव्हनमध्ये ते फ्राय केलं ना खूपच छान लागतं. बटाटा, कांदा आणि पंपकिन मोठ्या-मोठ्या फोडी करून ठेवायच्या आणि ते संध्याकाळच्या वेळेस खाण्यास मज्जा येते. तर आपण सूप बघतो आहे. मी कुकरला शिजवून घेतलं पंपकिन, नंतर गाजर आणि ओलं नारळ आणि कोथिंबीरच्या दांड्या आणि गवती चहा. सॉरी हं, मला सर्दी खूप झाली आहे, त्यामुळे उच्चार थोडेसे इकडे-तिकडे होऊ शकतात. हे सर्व मी मिक्सरला छान बारीक करून घेतलंय, चाळणीतून गाळून घेतलंय. गाळलं नाही तरीही चालणार आहे. हवं तसं पाणी घाला, जाड, पातळ जसं हवं तसं. आणि मी जिरेपूड आणि धणे पावडर घातली, थोडी-थोडी अगदी. मीठ घातलं, गोड असल्यामुळे मी साखर नाही घातली आणि मी टोमॅटो सॉस घातला आणि चिंचेची चटणी गोड, खजूर चिंचेची चटणी अगदी थोडी-थोडी घातली चवेला. त्यामुळे या सूपची चव एकदम भारी लागते. सर्व्ह करताना थोडीशी साय घालायची. त्यामुळे असतं क्रीमी-क्रीमी मस्त लागतं. ज्यांना आवडत नाही त्यांनी नका घालू. थोडंसं गार्निशिंग करून सर्व्ह केलं. सबस्क्राईब नक्की करा हां माझ्या चॅनलला, केले नसेल तर. पुढल्या रेसिपीची वाट बघूया. तोपर्यंत बाय बाय.